Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. आपण आज वैराग पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहेत। या बहुचर्चित जे आहे गेवराई तालुक्यातील उपसरपंच असलेला गोविंद बर्गे या युवकाने सासुरे या गावात आत्महत्या केलेली आहे। आपण पाहू शकता पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केलेली आहे। याच पोलीस स्टेशनमध्ये तिला आज ठेवण्यात आलेला आहे। पोलीस तपास करत आहेत। या फिर्यादीमध्ये वेगवेगळे अँगल तपासण्यात आरोप करण्यात आले व त्याच अनुषंगाने पोलिसांनी जेव्हा ताब्यात घेतले तेव्हा 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। पोलिसांनी वाहनही ताब्यात घेतलंय, त्याचं फॉरेन्सिक केलंय। आपण मागे पाहू शकता गाडी आहे त्यांची। या गाडीमध्येच बसून गोविंद बर्गे याने स्वतःच्या पिस्टलने गोळी घालून घेतली व आत्महत्यास प्रवृत्त केलं असा फिर्यादीमध्ये नमूद आहे। परंतु तपास अजून बाकी आहे। त्यातील फिर्यादींच्या बाजूंचं असं म्हणणं आहे की गोविंद बर्गे हा कधीच कोणती काठीही घेऊन फिरत नव्हता, तो बंदूक घेऊन कसं फिरेल। खास म्हणजे या बंदुकीचं कुठल्याही प्रकारचं वैध लायसन्स किंवा परवाना नाहीये, तेव्हा ही बंदूक कुठून मिळाली हेही पोलिसांचा तपासाचा मोठा भाग असणार आहे। यासोबतच ही आत्महत्या आहे की हत्या हे तपासातून आणखी अजून समोर येणार आहे। आता पोलीस त्याचा तपास करत आहेत। 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। याच्यामध्ये आपण जर ह्या प्रकरणाचा पूर्ण तपास बघितला तर गोविंद बर्गे हा ठेकेदारीचा व्यवसाय करायचा। लुकमसला हा येथील तो उपसरपंच होता। त्याची व पूजा गायकवाडची तुळजाभवानी कला केंद्र पारगाव वाशी येथे त्याची भेट झाली व नर्तकी पूजा गायकवाड ही प्रॉपर सासुरे गावातील आहेत। तिच्या मावशी ही त्याच कला केंद्रामध्ये कामाला आहे। गोविंद याच्याशी तिची ओळख झाली। ओळखीतून तिने त्यांची मैत्री स्थापन केली व त्यानंतर गोविंदने पूजा गायकवाडीला वेळोवेळी फोन पेच्या माध्यमातून पैसे दिले। त्यानंतर तिचा मावस भावाला महागडा मोबाईल तब्बल 2.5 लाखाचा मोबाईल त्याने तिला दिलेला आहे। यासोबतच बुलेट तिच्या भावाला घेऊन दिली व मोजी सासुरी तिच्या पाहिलं आपण सर्वांनी ते घर जे आहे तिच्या आईचं घर हे पूर्ण पत्र्याचं होतं, त्याचं सुद्धा आरसीसी बांधकाम त्यांनी केलं व तिची पारगाव येथील जी मावशी आहे ती कला केंद्रामध्ये काम करते, तिला वैराग येथे एक प्लॉट घेऊन दिला, तिने काही शेतजमीन घेऊन दिली। एवढ्यावरच पूजा गायकवाडनं न थांबता सासुरे गावातील भावाच्या नावाने 5 एकर शेती घेऊन दिल्याचाही आरोप तिचे नातेवाईक करत आहेत। आपण पाहू शकताय हे वैराग पोलीस स्टेशन आहे। या वैराग पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेला आहे व पोलीस तपास करत आहेत की ह्याचा अँगल काय किंवा तो तिला भेटला कधी किंवा त्याच्यावरती जी काय पूजावरती आरोप झाले की तिने वेळोवेळी त्याला पैशाची मागणी केली किंवा ते काही गेवरामध्ये तो बंगला बांधला होता, तो बंगला तिच्या ताब्यात द्या, नावाने करा, नसेल तर 5 एकर जमीन घेऊन द्या आणि तुझ्या बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशा फिर्यादी दाखल आहे व ती त्याला धमकावत होती। ही खरंच धमकावत होती, त्याची हत्या झाली का ही आत्महत्या आहे ह्याचा तपास पोलीस करत आहेत। पोलिसांनी तिला न्यायालयासमोर जेव्हा उभा केलं तेव्हा पोलिसांनी तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। या कोठडीतून अनेक उलगडा होण्याच्या गोष्टी बाकी आहेत, जसं की त्याच्याकडे बंदूक होती का, त्या बंदुकीचा परवाना कोणाच्या नावाचा होता, जर हे अवैध परवान्याची बंदूक असेल तर त्याला ती कुठून मिळाली व आपण मागच्या वेळेस पाहिलं असेल की बीडमध्ये असे अनेक अवैध शस्त्र परवाने असलेले काही गोष्टी समोर आल्या होत्या, त्यातीलच ही बंदूक आहे का त्याने ही आत्महत्या नैराश्यातून केली का तिच्या धमकीला घाबरून केली का ही हत्या आहे हे पुढे समोर येणार आहे। गणेश जाधव, मुंबई तक, वैराग, सोलापूर।